आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। रामकुंड परिसरात नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या रामकाल पथ प्रकल्पासाठी अडथळा ठरणाऱ्या दुकानांवर हातोडा चालविण्यात आला आहे। महापालिकेनं प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली असून अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे। या अंतर्गत रामकुंड परिसरातील काही दुकाने हटविण्यात येत आहेत। संपूर्ण कारवाई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात सुरू आहे। दरम्यान कारवाई दरम्यान स्थानिक व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पांडे मिठाईच्या संचालिका कल्पना पांडे यांनी सांगितलं की आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली होती। प्रकरण न्यायप्रविष्ट असताना महापालिकेनं आमची बाजू ऐकून घेतली नाही। आम्हाला कोणतीही पुरेशी पर्यायी व्यवस्था न देता थेट कारवाई करण्यात आली। इतर काही दुकान मालकांनीही अशीच भूमिका मांडत प्रशासनानं अचानक कारवाई केल्याचा आरोप केलाय। आमचा व्यवसाय अनेक वर्षांपासून येथे सुरू आहे। उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून आम्हाला योग्य वेळ आणि पुनर्वसनाची संधी द्यावी अशी मागणी केली आहे। या कारवाईवेळी उपायुक्त अतिक्रमण सुवर्णा दुसाणे, सहाय्यक आयुक्त मदन हरिश्चंद्र, सहाय्यक आयुक्त नाशिक रोड डॉ. प्रतिज्ञा त्रिभुवन, विभागीय अधिकारी राजाराम जाधव, पंचवटी विभागाचे अधिकारी राहुल जाधव व चंदन घुगे यांनी हे उपस्थित होते। जी पद्धत आहे ना यांचं कब्जा घेण्याची ती चुकीची पद्धत आहे। माझ्यासाठी नाही, कल्पना जगदीश पांडे, पांडे मिठाई जना तृप्त करी, नाशिकची गंगा माई जना तृप्त करी पांडे मिठाई। आज 200 वर्षाचं अस्तित्व असणारी पांडे मिठाई, ज्या जगन्नाथ पांडेंनी या गंगा घाटवर जिथे जिथे सगळं खोदकाम चालू आहे ती पांडेंची जागा आहे। पांडेंनी कधीही मना केलेली नाही। आज हायकोर्टात माझं पिटिशन नंबर 8028/2026 न्यायप्रविष्ट असताना देखील या प्रशासनाने आज जो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे, कामाची पद्धती असते, माझ्याकडे त्यांनी मागितलं असताना मी होऊन जागा दिलेली आहे वापरायला। आज पांडे, रामचंद्र पांडे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष आणि त्यांनी नगरपालिकेला 2 वर्ष स्वतःची प्रॉपर्टी ठेवून पगार दिलेला आहे आणि सर्व नाशिककरांचं पांडे मिठाईवर अत्यंत प्रेम आहे। पांडे मिठाई ही नाशिकची पंचवटीची शान आहे। लोक सगळी जनता माझ्या बरोबर आहे। खेद याचाच आहे सर्व नाशिककरांना, त्र्यंबकवासियांना, माझ्या रामकुंडाच्या लोकांना हा जो कुंभमेळ्यामुळे त्रास होतोय। कुंभमेळ्याला विरोध नाही हो। कुंभमेळा म्हणजे फक्त कशासाठी आहे? शांतपणे येऊन आंघोळ करणे आणि आंघोळ करून जाणे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कुंभमेळा हा अध्यात्माचा विषय, तो तर त्यांनी साधू संतांच्या हातात द्यावा। प्रशासन कशात त्याला डगमग करते? हे जे 30,000 माझ्या सर्व त्र्यंबक शेतकऱ्यांचे गणेशवाडी, रामवाडी, रामघाट, मालेगाव स्टँड आणि आता हा एवढा स्ट्रॉंग जो लोकांचा बुलंद आवाज आहे, माझ्या बरोबर तुम्हाला जर युद्ध करायचं असेल, एक एक प्रशासनाचे अधिकारी, मंत्री, संत्री पद्धतशीर या, माझ्याशी बोलणं करा। 2017च्या डीपी प्लॅन मध्ये कुठलंही आरक्षण नाही, त्याच्यावर आरक्षण नाहीये, ती वाणिज्याची जागा आहे। आणि 1000 ते 1500 वार जगन्नाथ पांडे आणि आज वारसानी कल्पना जगदीश पांडे व माझे मुलं आमच्या नावावरती जागा असताना प्रशासन